गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्री गोंडाळ एस. माझा विषय आहे अर्थशास्त्र. आज आपण आपल्या अर्थशास्त्राच्या पहिल्याच तासाला सुरुवात करतो आहे. मी मागच्या गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला अर्थशास्त्राचं पुस्तक PDF स्वरूपामध्ये ऑनलाईन पाठवून दिलेलं होतं आणि मी अशा अपेक्षा करतो की तुम्ही या काही दिवसांमध्ये म्हणजे 3-4 दिवसांमध्ये तुम्ही ते पुस्तक किमान एकदा तरी का होईना पाहिलं असेल. जरी पाहिलं नसाल तरी आता इथून रोजच्या रोज ते पुस्तक किमान एकदा तरी आपण जो काही टॉपिक आपला इथं होईल ऑनलाईन तर तो झाल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष ते एकदा वाचून काढा. जर तुम्हाला बाजारामधून पुस्तक अवेलेबल झालं तर ठीकच आहे, जरी नसेल तरी मी तुम्हाला मोबाईलवर PDF स्वरूपामध्ये ती फाईल पाठवून दिलेली आहे. प्रथम मी सर्व 11वी 12वीमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थिनींचं इथे स्वागत करतो आणि आपल्या पहिल्या तासाला सुरुवात करतो आहे. मागच्या वर्षी आपण 11वीचं अर्थशास्त्र अभ्यासलं आणि 11वीचं अर्थशास्त्र अभ्यासत असताना आपण काही प्रकरणांचा अभ्यास केला. त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण होतं ते म्हणजे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं की अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना कोणत्याही सर्वसामान्य माणसाला अर्थशास्त्रातील ज्या संकल्पना आहेत की त्या समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत काही संकल्पना येतात आणि काही संकल्पना स्थूल अर्थशास्त्राच्या अंतर्गत येतात की जसे उपयोगिता आहे, त्यानंतर वस्तू आणि सेवा आहे, उत्पादनाचे घटक आहेत, त्यानंतर उपयोगिता, संपत्ती आहे. अशा अनेक संकल्पना आहेत की ज्या काही संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत येतात आणि काही स्थूल, जसे राष्ट्रीय उत्पन्न आहे म्हणजे एकूण राष्ट्रीय उत्पन्न आहे, एकूण उपभोग, बचत, गुंतवणूक, अशा अनेक वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला समजून घ्याव्या लागतात आणि त्या समजल्याशिवाय अर्थशास्त्राचा अभ्यास आपण व्यवस्थितरित्या करून घेऊ शकत नाही किंवा आपल्याला अर्थशास्त्र समजणार नाही आहे. म्हणूनच 11वीच्या अर्थशास्त्रामध्ये पहिलंच प्रकरण हे अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे पैसा. संपूर्ण जग ज्याच्यावर चालतं किंवा ज्याच्या सहाय्याने चालतं तो घटक म्हणजे पैसा. तर पैसा म्हणजे काय, पैशाचा उगम कसा झाला, पैशाचे प्रकार काय आहेत, पैशाच्या आदर्श पैसा कसा असावा, त्याचे विशिष्ट गुणधर्म काय असतात किंवा पैशाची कार्य काय आहेत, हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघितलं होतं. त्यानंतर विभाजनाची मूल्य पाहिली. विभाजनाच्या मूल्यामध्ये चतुर्थक, दशमक आणि शतमक हे तिन्ही पाहिले. त्या तिन्हीचे 3 प्रकार पाहिलेले होते. त्यानंतर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पाहिली. याच्यामध्ये आपण पाहिलं की महाराष्ट्राचे विभाग कसे पडलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये जे काही तिन्ही क्षेत्र असतात म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र, म्हणजे शेती क्षेत्र, त्यानंतर उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, या सर्व क्षेत्रांचा वाटा कशा पद्धतीचा आहे त्याचा अभ्यास आपण तिथे केलेला होता. त्यानंतर भारतातील ग्रामीण विकास. तर ग्रामीण विकास जो असतो तो ग्रामीण विकास हा शेती, शिक्षण, सेवा आणि उद्योग या सगळ्यांवर हा अवलंबून असतो. आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं की एकूण ग्रामीण लोकसंख्येचं वर्गीकरण या तिन्ही क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने झालेलं आहे, म्हणजे शेती क्षेत्रामध्ये किती लोकसंख्या गुंतलेली आहे, उद्योग क्षेत्रामध्ये किती आणि सेवा क्षेत्रामध्ये किती गुंतलेली आहे, याचा अभ्यास आपण केला. त्यानंतर ग्रामीण विकासाचं महत्त्व आपण समजून घेतलेलं होतं. त्यानंतर कृषी क्षेत्राला जो काही कर्ज पुरवठा केला जातो तो कशा पद्धतीने केला जातो. त्यानंतर कृषी पुरवठ्याचे जे काही प्रकार आहेत तोही आपण त्या भागामध्ये पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण पुढचं प्रकरण पाहिलेलं होतं आणि ते म्हणजे भारतातील लोकसंख्या. आपल्याला सर्वांनाच ज्या काही समस्या आता भेडसावत आहेत त्या सर्व समस्यांचं मूळ कारण आहे लोकसंख्या. म्हणजे जागेचा प्रश्न असेल, प्रदूषण असेल, नोकऱ्यांचा प्रश्न असेल, अन्नधान्याची समस्या असेल, अशा अनेक समस्या आहेत. या सर्व समस्यांच्या मुळाशी गेलो तर आपल्या लक्षात येतं की लोकसंख्या ह्या सगळ्याच समस्यांचं एक मूळ कारण आहे. तर त्याचाही अभ्यास केला. म्हणजे भारतातील लोकसंख्या वाढीची प्रवृत्ती कशा प्रकारची आहे. त्यानंतर लोकसंख्या संक्रमणाचे सिद्धांत आपण पाहिले. त्याच्यानंतर जन्मदर वाढीची कारणं पाहिली, मृत्यूदर घटण्याची कारणं आपण पाहिलेली होती. याच्यानंतर लोकसंख्या विस्फोटावर प्रतिबंधात्मक उपाय देखील आपण पाहिले. शासनाने काय काय उपाययोजना केलेल्या आहेत त्याचा अभ्यास आपण केलेला होता. त्याच्यानंतर भारतातील बेरोजगारी हे प्रकरण पाहिलं आणि याच्यामध्ये बेरोजगारीचा अर्थ समजून घेतलेला होता. त्यानंतर ग्रामीण बेरोजगारी म्हणजेच बेरोजगारीचे जे काही प्रकार आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ग्रामीण आणि शहरी अशा 2 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि ग्रामीणमध्ये मग हंगामी, छुपी हे 2 प्रकार आहेत. तर शहरीमध्ये सुशिक्षित औद्योगिक बेरोजगारी आहे.
त्याच्यानंतर औद्योगिकमध्ये परत तांत्रिक, संघर्षजन्य, चक्रीय आणि संरचनात्मक असे वेगवेगळे प्रकार आपण तिथं पाहिलेले होते. याच्यानंतर बेकारी जी काही वाढलेली आहे तर ती बेकारीची कारणं काय आहेत आणि त्याच्यावर सरकारने केलेली उपाययोजना काय आहे याचाही अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला होता. त्याच्यानंतर पुढचं प्रकरण पाहिलं ते म्हणजे भारतातील दारिद्र्य. दारिद्र्य म्हणजे काय ही संकल्पना समजून घेतली. त्याच्यानंतर सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य काय असतं तेही समजून घेतलं. त्याच्यानंतर दारिद्र्याचे प्रकार पाहिले आपण, दारिद्र्याची कारणं पाहिली आपण, त्या दारिद्र्यावर शासनाने केलेली उपाययोजना जी आहे त्याचाही आपण अभ्यास केलेला होता आणि दारिद्र्य निर्मूलनाचे सर्वसामान्य जे काही उपाय आहेत त्याचाही अभ्यास आपण इथं केलेला होता. आणि त्याच्यानंतर भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण या प्रकरणाचा अभ्यास आपण तिथे केलेला होता. या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की 1991मध्ये भारताची अर्थव्यवस्था एकदम डबघाईला आलेली होती आणि त्या अत्यंत बिकट परिस्थितीतून भारतीय अर्थव्यवस्था उभारण्याचं परत एकदा काम त्यावेळेसचे तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी केलेलं होतं. तर ही 1991ची आर्थिक पॉलिसी किंवा धोरण हे काय होतं, LPG पॉलिसी काय होती, त्या धोरणाची प्रमुख उद्दिष्ट काय होती आणि त्याचा सर्वच क्षेत्रावर काय परिणाम झाला, म्हणजेच उद्योगावर काय परिणाम झाला, शेती क्षेत्रावर काय परिणाम झाला आणि सेवा क्षेत्रावर काय परिणाम झाला, या सगळ्यांचा आपण अभ्यास या प्रकरणामध्ये केलेला होता. म्हणजेच LPG याचा अर्थ लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन, म्हणजेच उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. आणि मग उदारीकरणासाठी सरकारने काय उपाययोजना केल्या, त्यानंतर खाजगीकरणासाठी काय उपाययोजना केल्या आणि जागतिकीकरणासाठी काय उपाययोजना केल्या याचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये केलेला होता. आणि या धोरणांचं काय यश मिळालं आणि काय अपयश मिळालं हे आपण त्या प्रकरणामध्ये पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर सर्वात शेवटी ते म्हणजे भारतातील आर्थिक नियोजन या प्रकरणाचा अभ्यास केला. म्हणजे आर्थिक नियोजनाला आपल्यात सुरुवात कधी झाली, त्यानंतर आर्थिक नियोजनाची व्याख्या काय आहेत, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या व्याख्या काय आहेत, आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये काय आहेत, त्यानंतर 12वी पंचवार्षिक योजना, त्याची प्रमुख उद्दिष्टे याचा आपण तिथं अभ्यास केलेला होता. त्याच्यानंतर थिंक टँक त्याचं काम काय असतं, नीती आयोग ही एक नवीन संकल्पना होती, अलीकडंच उदयास आलेली आहे. तर ही नीती आयोग काय असतो, नीती आयोगाचे कार्य काय असतात, त्याचे सदस्य जे असतात ते कसे निवडले जातात, ते कोण असतात, या सर्व बाबींचा अभ्यास आपण या 11वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये केलेला होता. त्याच्यानंतर आता आपण आपल्या 12वीच्या अर्थशास्त्राचा अभ्यास इथून करणार आहोत. 12वीच्या अर्थशास्त्रामध्ये एकूण आपल्याला 10 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. आता इथं तुम्हाला एक महत्त्वाची बाब मला समजावून सांगायची आहे की मी तुम्हाला 11वीच्या पहिल्याच प्रकरणामध्ये मूलभूत संकल्पना हा टॉपिक आपण पाहिलेला होता आणि तिथंच मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्थशास्त्राचा अभ्यास हा 2 पद्धतीने केला जातो. एक सूक्ष्म पद्धत असते आणि दुसरा आहे स्थूल पद्धतीने त्याचा अभ्यास केला जातो. मग हा अभ्यास नेमका कसा करतात तर याचं विश्लेषण या पहिल्या प्रकरणामध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं प्रकरण ते म्हणजे उपयोगिता. उपयोगिता म्हणजे काय असते, आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये विविध वस्तू आणि सेवांचा वापर करून घेतो. मग अमुक एखाद्या वस्तूचा वापर का करतो, नको त्या वस्तूचा वापर का करत नाही, तर त्याच्या मागं कारण असतं उपयोगिता. ती वस्तू आपल्याला कुठे ना कुठे काही ना काही उपयोगिता देत असते म्हणून आपण त्याचा उपयोग करत असतो. तर ही उपयोगिता संकल्पना काय असते, त्या उपयोगितेची काय वैशिष्ट्ये आहेत आणि उपयोगितेचे काही प्रकार आहेत, तर या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर उपयोगितेच्या संदर्भामध्ये घटत्या सीमांत उपयोगितेचा जो सिद्धांत आहे तो देखील आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचा आहे. त्याचबरोबर एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता काय असते ते समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्यामध्ये काय संबंध असतो, सहसंबंध, तो समजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकरणाचे 2 भाग केलेले आहेत. तिसरा तो म्हणजे मागणीचे विश्लेषण. मागणी म्हणजे काय, त्याच्यानंतर वैयक्तिक मागणीपत्र, बाजार मागणीपत्रक,
त्यानंतर मागणीचा सिद्धांत असतो, तो आपल्याला बघायचा आहे. मागणीचे प्रकार बघायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये. त्या मागणीच्या सिद्धांताची गृहीतं, त्याचे अपवाद या बाबींचा अभ्यास आपल्याला या मागणी प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर तिसरं ब हे जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये मागणीची लवचिकता या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मागणीची लवचिकता म्हणजे काय असते ती संकल्पना समजून घ्यायची आहे. मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार असतात: उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. तर ही संकल्पना देखील आपल्याला इथं समजून घ्यायची, आणि ती किंमत लवचिकतेचे एकूण 5 प्रकार आहेत, ते आकृतीसह आहेत, तेही आपल्याला इथं समजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पुरवठा म्हणजेच पुरवठा विश्लेषण हे 4थं प्रकरण आपल्याला बघायचं आहे. मग पुरवठा म्हणजे काय असतो, त्यानंतर साठा आणि पुरवठा ह्याच्यामधला काय फरक आहे नेमका, पुरवठ्याची व्याख्या काय आहे, पुरवठा पत्रक काय असतं, पुरवठ्याचा सिद्धांत, पुरवठा निर्धारित करणारे घटक, पुरवठा सिद्धांताची गृहीतं, त्याचे अपवाद, पुरवठा विचलन म्हणजेच पुरवठ्याचा विस्तार आणि पुरवठ्याचा संकोच, त्याच्यानंतर पुरवठ्यातील बदल म्हणजेच वृद्धी आणि घट, या बाबींचा समावेश आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर खर्चविषयक सिद्धांत आहेत. त्याच्यानंतर उत्पन्नविषयक म्हणजे प्राप्तीविषयक काही संकल्पना आहेत, तर त्याचाही अभ्यास आपल्याला पुरवठ्याच्या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला बाजाराचे प्रकार ते बघायचे आहेत. म्हणजे बाजार म्हणजे काय, त्यानंतर बाजाराचे प्रकार जे आहेत किंवा त्या बाजाराचं जे वर्गीकरण आहे ते कशा प्रकारे केलं जातं हे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यामध्ये स्थळानुसार वर्गीकरण केलं जातं, काळानुसार वर्गीकरण केलं जातं आणि स्पर्धेनुसार वर्गीकरण केलं जातं. आपण आता सध्या कोणत्या बाजारपेठेमध्ये वावरतो, आपल्या अवतीभोवती असली बाजारपेठ कोणत्या प्रकारची आहे हेही आपल्याला या प्रकरणामध्ये समजून येणार आहे. त्याच्यानंतर पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे निर्देशांक. निर्देशांक म्हणजे काय, म्हणजे त्याला आपण इंडेक्स म्हणतो. आपण मार्च वगैरे जवळ आला की आपल्याला वारंवार या अशा संकल्पना येतात, किंवा आपण टी व्ही जर बघत असाल रोजच्या रोज तर तुम्हाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज अशा 2 संकल्पना तिथं असतात, आणि त्यांच्यामध्ये झालेला बदल तुम्हाला बातम्यांमध्ये रोज सकाळ संध्याकाळ किंवा वारंवार तिथं दाखवलं जातात आकडेवारी. तर ही नेमकी इंडेक्सची संकल्पना म्हणजे निर्देशांकाची संकल्पना काय असते, त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत, त्याच्या व्याख्या काय आहेत, त्याच्यानंतर निर्देशांकाचे प्रकार, त्याचे महत्त्व, त्याची रचना कशा पद्धतीची असते हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. आणि राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या की ज्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत ते बघायचे आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये पाहायची आहेत आपल्याला. त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह हा तसा फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत, या समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडथळे, त्याच्यामध्ये तात्विक आणि व्यावहारिक अशा 2 प्रकारचे अडथळे असतात, तेही समजून घ्यायचे आहेत. आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं महत्त्व हे आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायचं आहे. त्यानंतर 8वं जे प्रकरण आहे ते म्हणजे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार ते काय आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहाराच्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्या समजून घ्यायच्या आहेत. सार्वजनिक वित्त व्यवहार जो चालतो तो कशा पद्धतीने चालतो, त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो, म्हणजेच सार्वजनिक खर्च, सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक कर्ज, राज्य वित्तीय धोरण आणि वित्तीय प्रशासन, या सर्व बाबींचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक खर्चाचं वर्गीकरण, सार्वजनिक खर्चाची वाढ होण्याची कारणे आणि सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत जे आहेत ते कशा पद्धतीचे आहेत, कराचे प्रकार कोणते आहेत, कर आणि करेतर उत्पन्न कशा प्रकारे सरकारला मिळतं त्याचाही अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक कर्ज कसे उभारले जातात, त्यानंतर राज्य वित्तीय धोरण काय असतं, वित्तीय प्रशासन काय असतं, शासकीय अंदाजपत्रक जे आहे त्या अंदाजपत्रकाचे 3 प्रकार असतात: महसुली, भांडवली आणि म्हणजे महसुली आणि भांडवली असं अंदाजपत्रक असतं. त्यानंतर अंदाजपत्रकाचे प्रकार सांगत असताना समतोल अंदाजपत्रक, शिल्कीचे अंदाजपत्रक आणि तुटीचे अंदाजपत्रक याचाही आपल्याला अभ्यास इथं करायचा आहे. आपल्याकडं कोणतं अंदाजपत्रक वापरलं जातं त्याचाही आपल्याला इथं अभ्यास
योगायोगानं होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार ही संकल्पना समजून घ्यायची आहे, त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे दोन्हीचा. त्यानंतर त्याची संरचना कशा प्रकारची असते, संघटित क्षेत्र आणि असंघटित क्षेत्र हे बघायचं आपल्याला. मध्यवर्ती बँक, त्याच्या व्याख्या, त्यानंतर मध्यवर्ती बँकेची कार्ये, व्यापारी बँकांच्या काही प्रसिद्ध अशा व्याख्या आहेत त्या बघायच्या आहेत. व्यापारी बँकांची कार्ये बघायची आहेत. त्याच्यानंतर हे जे संघटित क्षेत्र असतं ते बघितल्यानंतर आपल्याला परत असंघटित क्षेत्र जे आहे तर ते कशा पद्धतीने कार्य करतं. त्यानंतर नाणे बाजाराची भूमिका ही आपल्याला समजून घ्यायची आहे. नाणे बाजाराच्या समस्या, नाणे बाजारातील सुधारणा याचाही अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. त्यानंतर भांडवल बाजार, भांडवल बाजाराची संकल्पना समजून घ्यायची आहे. त्याच्यानंतर भांडवल बाजाराची भूमिका, भांडवल बाजाराच्या समस्या याचाही अभ्यास आपल्याला या नव्या प्रकरणामध्ये करायचा आहे. आणि सर्वात शेवटी तो म्हणजे भारताचा विदेशी व्यापार. या प्रकरणामध्ये भारताचा अंतर्गत व्यापाराचा अर्थ, विदेशी व्यापाराचा अर्थ, विदेशी व्यापाराचे प्रकार, विदेशी व्यापाराची भूमिका, त्याच्यानंतर विदेशी व्यापाराची रचना, दिशा, त्याची वैशिष्ट्ये याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर विदेशी व्यापाराचा 2001पासूनचा जो काही कल आहे आपल्याकडचा तो आपल्याला बघायचा आहे. म्हणजे कशा पद्धतीने विदेशी व्यापार चालतो, आयात आणि निर्यात कशा पद्धतीने कोणत्या वस्तूंची प्रामुख्याने केली जाते ते आपल्याला इथं समजून येणार आहे. त्यानंतर व्यवहार तोल ही संकल्पना काय असते, त्याचा अर्थ किंवा त्याची व्याख्या आपल्याला या प्रकरणामध्ये समजून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात आपण 11वीमध्ये अर्थशास्त्राचा अभ्यास केला, त्याच्यामध्ये कोणते घटक अभ्यासले आणि 12वीमध्ये आपल्याला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब अशी आहे की 12वीच्या प्रकरणामध्ये पहिलं प्रकरण जे आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे समजून सांगितलं आहे. पण प्रामुख्यानं अर्थशास्त्राचा अभ्यास आपण 2 पद्धतीने करतो, सूक्ष्म पद्धतीने आणि स्थूल पद्धतीने. तर याच्यामध्ये दुसरं प्रकरण उपयोगिता, मागणी विश्लेषण, मागणीची लवचिकता, पुरवठा ही जी काही प्रकरणं आहेत ही सर्व प्रकरणं ही सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अंतर्गत सांगितलेली प्रकरणं आहेत किंवा त्याच्या अभ्यासांतर्गत ही प्रकरणं येतात, या सगळ्या संकल्पना येतात. त्याच्यानंतर निर्देशांक, बाजारपेठां त्यांचे प्रकार असतील, निर्देशांक आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे. त्यानंतर सार्वजनिक वित्त व्यवहार आहे, भारतातील नाणे बाजार व भांडवल बाजार, भारताचा विदेशी व्यापार, या सर्व ज्या काही संकल्पना आहेत किंवा ही सर्व जी काही प्रकरणं आहेत ही सर्व प्रकरणं स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासांतर्गत येत आहेत. तर अशा प्रकारे आपण या दोन्ही पद्धतीने अर्थशास्त्राचा अभ्यास आपलं 12वीच्या प्रकरणामध्ये करायचा आहे.